हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 13वा दिवस भाग 1. सूर्योदयाला रणांगणावर कौरव आले, परंतु ते फार खिन्न होते. युधिष्ठिराला पकडायचा बेत अर्जुनाने 2ही दिवस उद्ध्वस्त केला. न राहून दुर्योधन द्रोणाला म्हणाला, ब्राह्मण श्रेष्ठा, आम्ही विजयासाठी तुझ्यावर अवलंबून आहोत. युधिष्ठिर तुझ्याजवळ आलेला असताना तू त्याला पकडला नाहीस. आम्ही तुझ्या शत्रू पक्षाचे आहोत. सेनापतीपदाच्या अभिषेकाच्या वेळी मला वर देऊन तू प्रत्यक्षात मात्र माझी वंचना करत आहेस. हे बोल द्रोणाच्या जिव्हारी फार लागले. त्याने दुर्योधनाला म्हटले, राजा, मी तुझ्यासाठी कल्याणकारक गोष्ट घडवून आणत असताना तू असे म्हणणे योग्य नाही. अर्जुन रणांगणावर असताना अशा प्रकारे काही करणे अशक्य आहे, हे तुला मी पूर्वीच सांगितले आहे. आयत्या वेळी दुर्दैवाने अर्जुन रणांगणावर हजर झाला. यामुळे आपला बेत तडीस गेला नाही. आज तू अर्जुनाला दूर नेण्याची व्यवस्था कर आणि आज मी काय करतो ते तू पाहाच. आज पांडवांकडील एक महायोद्धा धारातीर्थ पडलेला तुला पाहायला मिळेल, हे तुला मी सत्य सांगत आहे. ठरल्याप्रमाणे सुशर्माच्या शंख सप्तकांच्या समूहाने अर्जुनाला युद्धाचे आव्हान दिले आणि त्याला रणांगणाच्या दक्षिण टोकाला नेले. इकडे द्रोणाने चक्रव्यूहाची रचना केली. युधिष्ठिराला तो चक्रव्यूह पाहून चिंता उत्पन्न झाली, कारण चक्रव्यूह भेदणे आणि संहार करत त्यामधून बाहेर येणे हे पांडवांकडे फक्त श्रीकृष्ण, अर्जुन आणि प्रद्युम्न जाणत होते. तसेच अभिमन्यू चक्रव्यूह भेदणे आज जाऊन संहार करणे जाणत होता, परंतु यामधून बाहेर येणे तो जाणत नव्हता. यावर युधिष्ठिराने सर्वांशी मंत्रणा केली आणि असे ठरले की अभिमन्यूने चक्रव्यूह भेदून आत जावे आणि अन्य पांडवांना आत येण्यासाठी मार्ग तयार करावा. त्याबरोबर दुष्टद्युम्न, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव इत्यादी सर्वांनी त्याच्या पाठोपाठ आत जाऊन अभिमन्यूला सहाय्य करून कौरवांचा निःपात करावा. अशा प्रकारे ठरल्यावर अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आत गेला. त्याबरोबर त्याच्या पाठोपाठ अन्य पांडव आत जाऊ लागले. तथापि एकट्या जयद्रथाने त्या सर्वांना रोखून धरले, कारण मागे द्रौपदीचे हरण करताना भीमाने त्याला पराभूत केले होते आणि त्याच्या डोक्याचे 5 पाठ काढून त्याला अपमानित करून सोडून दिले होते. त्याचा वचपा भरून काढण्यासाठी, सूड उगवण्यासाठी जयद्रथाने अरण्यात जाऊन महाघोर तपश्चर्या केली आणि शंकराकडून एक वर मिळवला होता. त्याचा उपयोग करून जयद्रथाने पांडवांना चक्रव्यूहाच्या प्रवेशद्वारीच रोखून ठेवले. अभिमन्यूला सहाय्य करायला आत कोणीही जाऊ शकले नाही. इकडे एकटा अभिमन्यू सर्व कौरवांशी सायंकाळपर्यंत महापराक्रम करत झुंज देत होता. त्याच्यापुढे द्रोण, कृप, कर्ण, दुर्योधन इत्यादी महारथी टिकाव धरू शकत नव्हते. त्यावेळी मंत्रणा करून द्रोण, कृप, कर्ण, दुर्योधन इत्यादी महारथींनी एकत्र येऊन त्याला 6 बाजूने एकदम घेरले. तो कोवळा सुकुमार दिवसभर लढाई करून थकला असताना त्याच्यावर 6ही जणांनी एकदम प्रहार केले. त्यावेळी तो खाली पडला. तो सावध होऊन उठू लागताच दुःशासन पुत्राने त्याच्या मस्तकी गदेचा प्रहार केला. त्याबरोबर अभिमन्यू निष्प्राण होऊन खाली कोसळला. पितामह भीष्मांच्या पतनानंतर कौरवांकडून पितामह भीष्माने युद्धाचे जे नियम घातले होते त्यांचे पालन कधीही झाले नाही. अभिमन्यूचा वध हा तर अधर्माचा कळस ठरला. अभिमन्यूच्या वधाने कौरवांनी वाद्य वाजवून जल्लोष केला. सूर्यास्त झाला होता, त्यामुळे युद्ध थांबले. पांडवांच्या शिबिरात अवकळा पसरली. कोणीही कोणाजवळ बोलत नव्हते. अर्जुनाला काय आणि कसे सांगायचे हा मोठा प्रश्न होता. सुशर्माने अर्जुनाला सायंकाळपर्यंत झुंजविले. शेवटी त्याच्या सैन्यासह त्याचा वध करून अत्यंत विजयी मुद्रेने श्रीकृष्णासह अर्जुन शिबिरात परत आला. परंतु येथे तर शोककळा पसरली होती.
कोणी काही बोलत नव्हते. अर्जुनाने परत परत विचारल्यावर युधिष्ठिराने मोठ्या कष्टाने हळूहळू अभिमन्यूच्या वधाचा सविस्तर वृत्तांत श्रीकृष्णाला आणि अर्जुनाला कथन केला. हे सर्व ऐकून पुत्रशोकाने विव्वळ झालेल्या अर्जुनाने एकदम प्रतिज्ञा केली की उद्या सकाळी जयद्रथ रणांगण सोडून युद्धामधून कायम करता निघून न गेल्यास किंवा आम्हाला शरण न आल्यास उद्या सूर्यास्ताच्या आत मी जयद्रथाचा वध करेन आणि तसे मी न करेन तर मी अग्निकाष्ट भक्षण करेन. अशा प्रकारे प्रतिज्ञा करून तो थोडा शांत झाला. गुप्तचरांनी ही बातमी कौरवांना सांगितली. त्याबरोबर जयद्रथाला धडकी भरली. तो जागीच चळाचळा कापू लागला. तो राजा दुर्योधनाकडे गेला आणि तेथे असलेल्या सर्वांसमक्ष त्याने सांगितले की आता अर्जुन काही मला जीवित ठेवणार नाही, त्यामुळे मी माझ्या घरी जात आहे. दुर्योधन महाधूर्त आणि पक्का लबाड होता. त्याने जयद्रथाच्या या प्रसंगाचा उपयोग युद्ध जिंकण्यासाठी करायचा बेत चटकन केला. त्याला जयद्रथाशी काडी मात्रही कर्तव्य नव्हते, कारण या निमित्ताने पांडवांवर कौरव तुटून पडतील तर ते त्याला हवेच होते. कारण जर सूर्य असेपर्यंत कौरव जयद्रथाचे रक्षण करू शकले तर अर्जुन आयताच अग्निकाष्ट भक्षण करेल. युद्धामधील मुख्य अडसर आपोआपच दूर होईल. त्याने सर्वांसमक्ष जयद्रथाला सांगितले की क्षत्रियाने असे युद्धापासून पळून जायचे नसते. आम्ही सर्वजण तुझे रक्षण करू. दुर्योधन एवढ्यावर थांबला नाही. तो त्वरित जयद्रथाला घेऊन द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्याने द्रोणाचार्यांना सर्व वृत्तांत कथन केला. द्रोणाचार्याने जयद्रथाला धीर दिला आणि असेही ठाम सांगितले की माझ्यासह सर्व कौरव तुझे पूर्णपणे रक्षण करू. तू निश्चिंत राहा. श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले, पार्था, माझ्यासह आपल्या भावांचा विचार न करता तू फार मोठी प्रतिज्ञा करून धाडस केले आहेस. मोठी जोखीम अंगावर घेतली आहेस. यामध्ये फार मोठा धोका आहे. आत्ताच गुप्तचरांनी बातमी आणली आहे की उद्या पांडव भयावह आक्रमण करतील. हे गृहीत धरून कौरवांनी जयद्रथाच्या संरक्षणाची पूर्ण तयारी केली आहे. त्यावर आणखीनच डिवचल्यासारखे होऊन वीरश्रीयुक्त शब्दात अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, केशवा, कौरवांचे सर्व सामर्थ्य एकवटले तरी ते माझ्याहून अर्ध्याहूनही कमी आहे. श्रीकृष्णा, तुझी कृपा असताना, तू माझा पाठीराखा असताना, तू माझ्याजवळ असताना मला कशाचीही भीती बाळगण्याची आवश्यकताच नाही. उद्या द्रोणांसह सर्वांना नामोहरम करून मी जयद्रथाचा वध करेनच करेन आणि माझी प्रतिज्ञा मी पूर्ण करेन. ब्राह्मणांच्या ठायी नेहमी सत्य असते. सज्जनांच्या ठायी सतत नम्रपणा असतो. यज्ञात कायम समृद्धी असते आणि तुझ्या नारायणाच्या ठायी केवळ जय असतो. अर्जुन श्रीकृष्णाला पुढे म्हणाला, श्रीकृष्णा, ईश्वरा, तुझी बहीण अभिमन्यूची माता सुभद्रा आणि तिची सून उत्तरा, अभिमन्यूची भार्या यांना समयोचित वचनाने धीर दे. त्यांचे सांत्वन करून त्यांचे दुःख हलके कर आणि त्यांना आश्वस्त कर. हरिओम.